Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1684. आजची तारीख आहे 20 सप्टेंबर 2019. आता वाजले रात्रीचे किती वाजले? रात्रीचे नाही, ऍक्च्युली दुपारचे वाजले, 1:30 वाजले आता. ऍक्च्युली हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड आहे. सो I just feel really alone right now. Why you feel alone? वेल, माझ्यासाठी नागपूरमध्ये असं काही फार असं कोणी आहे नाही. ओके. आणि मला कसं आता हे एकटेपणाची सवय झाली आहे. या पण जेव्हा मी वर्धेला जातो ना, तेव्हा मी काफी एन्जॉय करतो. तेव्हा मी काफी नाही का, वर्धेला जातो ना तेव्हा मी काफी खुश राहतो जायच्या वेळेस. व्हाय? कारण मला माहित असते का वर्धेला गेल्यावर नाही का, आय जस्ट फील बी रिअली हॅपी बिकॉज ऑफ की तिथे अशी लोक राहतात जे मला खूप आवडते. या. आणि दोज पीपल आर माय फ्रेंड्स. आणि मी काफी खुश राहतो यार की चलो बा, आपण जेवढं काही हप्ताभरात किंवा जेवढं काही आपल्यासोबत जेवढं काही होते, जेवढं काही अलून एकटा फील वगैरे होते, मित्रांसोबत गेल्यावर नाही का बहुत जबरदस्त वाटते. इट डज फील्स रिअली अमेझिंग. इट डज रिअली नेक्स्ट टू. या बट कसं आहे की कधी कधी नाही का लाईफ अशा मोमेंटवर येते, अशा कंडिशन येते, तेव्हा नाही का आपल्याला कळत नाही की व्हॉट डज आय हॅव टू से, किंवा मी काय करू का नाही. या ही कोणती कंडिशन म्हणजे की जेव्हा नाही का आपल्या मित्राला जॉब लागते आणि मित्र सोडून जातात. या बिकॉज ह्या लाईफचा एक पार्ट आहे. या आपण लहानपणापासून सोबत आहोत. इट डज फील्स रिअली गुड. या बट वन डे आपण कुठे ना कुठे जाणार आहे. या वी आर नॉट स्टेईंग. आपण एकाच ठिकाणी जास्त वेळ नाही राहू शकत. या एक ह्युमन नेचर आहे. वी हॅव टू थिंक अबाउट अवर सेल्फ. वी हॅव टू थिंक अबाउट युअर फ्युचर, अवर फ्युचर. सो याप्रमाणे नाही का लोक इकडे तिकडे जातात. आणि आणि कसं आहे की जेव्हा नाही का असे लोक जातात, म्हणजे मित्र सोडून जातात, तेव्हा काफी काफी सॅड फील होते. व्हाय? कारण नाही का जेव्हा मी वर्धेला जाईन ना, तेव्हा माझ्यासाठी असं काही फारसं काही स्पेशल राहणार नाही का आपल्यासाठी कोणी आहे बा वाट पाहत वगैरे, आणि आपण जाऊ आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे इट डज फील्स रिअली ग्रेट टू, तिथे गेल्यावर आपण खूप चांगलं फील वाटेल असं असं होतच नाही. हा. तर मग काफी सॅड फील वाटते की असं वाटतं की मला तिथे आता कोणी राहणार नाही आपल्या घरी, जिथे आपल्याला जे आवडणारे लोक आहेत तेच नाही आहे, तिथे जाऊन काय फायदा. येस. आणि आज त्याचप्रमाणे फील वाटून राहिले. आणि लिटरली खरंच मला आता जस्ट राईट ना, मी आतापर्यंत बिलकुल ठीकठाक होतो. आतापर्यंत मी बिग बँग थेरी पाहून राहिलो होतो. आणि जसा मला पिंट्याचा मेसेज आला की श्रुतिकारी जॉईनिंग झाली आहे आणि ती आता पुण्याला चालली, तिचे 5 दिवसाची ट्रेनिंग आहे आणि नंतर तिला माहित पडेल कुठे जायचं आहे. बट या शी इज गोईंग. आता करीब 1-2 महिने अगोदर विशाल गेला, त्याच्यानंतर आता ही श्रुतिका चालली. आता वैभव पण जाईन, बादल पण जाईन, पिंटी पण जाईन. येस. आणि सगळेजण गेल्यावर मग हा मोमेंट येणारच. ऑफकोर्स हा मोमेंट येणार जिथे नाही का सगळेच जण आपापल्या ठिकाणी चालले जातील. अँड दोज थिंग आर रिअली सॅड. बट मला असं वाटते की हे जे आहे मोमेंट आहे, हे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येतातच. आणि ते फील रिअली सॅड. या आय जस्ट फील रिअली ग्लॅड की मी हे सगळं रेकॉर्ड करून राहिलोय. या समहाऊ समवेअर मला हे कामी पडेल. येस, इट इज गुड टू बी रेकॉर्ड दिस थिंग्स. या आतल्या जे मनातल्या फिलिंग्स आहेत त्या. आणि बट आय एम हॅपी. या म्हणजे आय एम हॅपी का या ऑफकोर्स दे find something really great to done with them life. So yes. असं नाही की माझ्या मनात जेलस वगैरे आहे. Not, मी असं म्हणतो माझ्या मनामध्ये जेलस आहे, बट आय जस्ट, मी जेलस म्हणजे काय? या व्हॉट इज एक्झॅक्टली मीन? म्हणजे कसं आहे की कोणी समज जर वरती चढून राहिला आहे, या तर am I being jealous? या ऑफकोर्स आय एम बीइंग जेलस. येस. तर मग मी काय करतो? तर मी त्याचे
पाय पुल आउट करतो किंवा त्याला खाली खेचतो. नो, नो, नो. ऍक्च्युली कसं आहे की आय थिंक नाही का, मला हे जेलस करणं इट जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली असं वाटते की बहुत जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे माझ्यासाठी. व्हाय? कारण याच्यामध्ये समजा जर कोणता व्यक्ती माझ्या समोर चाललाय ना, तर मी नाही का विचार करतोय की त्याच्यामध्ये असं कोणतं खास गोष्ट आहे जी माझ्यामध्ये नाही आहे. या त्याच्यामध्ये अशी कोणती खास गोष्ट आहे, त्यांनी असं काय केलं त्याच्या लाईफमध्ये जे मी नाही केलं. सो याच उद्देशाने मी नाही का बघतो त्याच्याकडे, आणि मला एक चांगला पॉइंट भेटते, आणि त्यामुळे मी स्वतःला पंपिंग करतो की यस, लेट्स गो, लेट्स डू दिस, लेट्स डू समथिंग रिअली ग्रेट विथ युअर लाईफ. या आता बघ ना, म्हणजे कसं आहे की जेव्हापासून नाही का माझ्या ऑफिसमध्ये हे सुरू झालं होतं, म्हणजे परमनंट करण्यात आलं मला, माझ्या ज्युनियरला पण परमनंट करण्यात आलं, मला परमनंट करण्यात नाही आलं. यस. सो आय फील रिअली सॅड. मी खूप जास्त सॅड होतो. मी खूप जास्त असं वाटत होतं की साला काय झालंय माझ्यासोबत. इट डज फील्स रिअली सॅड टू मी. या बट त्याच्यानंतर मला असं रिअलाइज झालं की आहे, या सॅड आहे आणि मी काफी जेलस फील करून राहिलो, आणि पण मी ब्लेम नाही केला सिस्टीमवर की यांनी मला काय हे केलं. नो, 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 माझ्यामध्ये हे क्वालिटीज नाही. मी ब्लेम नाही करत की माझ्यासोबत या गोष्टी नाही झाल्या म्हणून. मी हा विचार करतो की चला त्यांनी का त्या लोकांना सिलेक्ट केलं परमनंट साठी, मला का नाही सिलेक्ट केलं. या आणि मग मी त्या लोकांमध्ये एक प्रकारे अशा गोष्टी बघितल्या की त्या गोष्टी माझ्यामध्ये नाही आहे, आणि त्याच गोष्टी इम्पॉर्टंट ठरते एक परमनंट साठी. ओके. मी घेतो माझ्या ऑफिस मधला एक मनीष आहे. ओके. माझ्या नंतर लागला होता. मी ऑफिसला लागलो त्याच्या करीब 4-5 महिन्यानंतर तो ऑफिसमध्ये जॉईनिंग झाला. इट वॉज माय ज्युनियर. ओके. बट त्याचा क्लास बघ, म्हणजे त्याचा वे ऑफ डुईंग वर्क वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग. येस. तो स्ट्रक्चर खूप चांगल्याने टाकते, टीम लीड खूप चांगल्याने करते. ओके. त्याचं जेवढं काही काम आहे इट वॉज गुड. या ऍज कम्पेअर टू मी, की माझ्यापेक्षा काम ते चांगलं आहे. आय एम रिअली ऍक्सेप्ट दॅट. हे म्हणण्यासाठी नाही का असं मला कसं बहुत टफ वाटेल, बट या मी ऍक्सेप्ट करतो की त्यांनी जे काही काम केलं इट वॉज रिअली गुड. येस. सो ही डिझर्व फॉर द परमनंट. ओके. सतीश इज ऑल्सो अबाउट दॅट. या सतीश मध्ये पण माझ्या नंतर लागला, सेम 4-5 महिन्यानंतर लागलेले हे पोरं आहे. बट ही वॉज रिअली गुड. तो स्ट्रक्चर टाकू शकतो. तो त्याची जे मॉडेलिंग पाहिली आहे मी ते कन्व्हेअरची, इट वॉज रिअली ग्रेट. इट वॉज रिअली ब्युटिफुल. येस. तो स्पिंडल त्याने एवढा जबरदस्त बनवला होता MVML मध्ये. नो डाऊट फुल मॅच होता आणि बहुतच जबरदस्त होता. पाहिल्यावर तसं एकदम प्यार होऊन गेलं त्या मॉडेलला की काय जबरदस्त बनवला यार. येस. तो सतीशने बनवला, आणि काश तू मला दिला असता ना, डेफिनेटली मी काही ना काही त्याच्यात भोगदडपणा केलीच असती. बट येस, ही इज डिझर्व फॉर दॅट. ओके. त्याच्यानंतर अजून कोणाला परमनंट करणार तुला? विवेक. या विवेक कसा आहे, बिलकुल शांत आहे. त्याची क्वालिटीज अशी दिसून नाही, तो असं दाखवत नाही. या बट त्याच्यामध्ये पण क्वालिटीज आहे. तो शांत राहतो, आणि कसं आहे की तो ऍव्हरेजली आहे. या म्हणजे तो कसं आहे की एक प्रकारे खूप जास्त गलत काम नाही करत की लोकांच्या नजरेमध्ये नाही येत. या तो एक प्रकारे बरोबर प्रत्येक गोष्टी ठेवते की आपलं जेवढं टॅलेंट आहे तो प्रॉपर युटिलाइज करायचा. रजिस्ट्रेशन घे. त्यांनी आजपर्यंत एवढे रजिस्ट्रेशन केले आहे ना, जे की PMI ऑफिसमध्ये आजपर्यंत कोणीच नाही केले. स्पीडवे मध्ये जेवढे त्यांनी स्टेशन बनवले आहे ना, मोस्ट ऑफ दी त्यांनी बनवले आहे. समजा जर 1000 स्टेशनच्या मागे त्यांनी 700 स्टेशनचं रजिस्ट्रेशन विवेकनीच केलं आहे. विवेकनी, वैभवनी वगैरे. सो विचार कर. या ही इज रिझर्व फॉर दी परमनंट. ओके. मग त्याच्यानंतर काही लोक आहे ज्यांना परमनंट करण्यात आलं, बट त्यांच्यामध्ये अशी फारशी क्वालिटी नाही. या जस्ट लाईक प्रकाश घे. आता प्रकाशला परमनंट करण्यात काय केलं, कारण तो मुफड आहे. तो बोलते, म्हणजे जिथे गलत झालं तो बोलते, तो दाखवते त्याचा प्रेझेन्स का तो आहे तिथे. यस. तो बोलते, चिटचॅट करते, हसते वगैरे, समथिंग डुईंग
लोकांसोबत फन ऑफ करते या. आणि म्हणजे हे पण एक प्रकारे कसं आहे, एक पॉइंट असतो जो एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी, की ही इज काइंड ऑफ लाईक अ समथिंग, राईट. प्रकाशमध्ये पण खूप गलत आहे, इव्हन माझ्यापेक्षा पण खूप गलती करतो, त्याची स्पीडवे मध्ये पण गलती असते, इन्व्हेंटर मध्ये पण गलती असते, या आय न्यू दॅट या. बट त्याची पर्सनॅलिटी आणि त्याचं वे ऑफ ऍटिट्यूड अराउंड द पीपल, त्यामुळे त्याला परमनंट करण्यात आलं. ओके. आणि त्याच्यानंतर दोन लोक आहे जे माझ्यापेक्षा पण दलित आहे, बट त्यांनी एक दुसऱ्या फील्डमध्ये त्यांनी अपॉर्च्युनिटी क्रिएट केली, त्यामुळे त्यांना परमनंट करण्यात आलं. या प्रणय बावनगडे, आय टीच हिम. यस यस, मी त्याला शिकवलं. जेव्हा तो आला ना, तेव्हा मी त्याला शिकवलं की इन्व्हेंटर का असते. मी त्याला शिकवलं की पाईप सपोर्ट टाकायचं, लिटरली इन्व्हेंटर मध्ये पाईप सपोर्ट टाकणं मीच शिकवलं त्याला. इन्व्हेंटर मध्ये पॉइंट लोड कसा क्रॉप करायचा, कशाप्रमाणे पार्ट कॉल करायचा, कशाप्रमाणे मॉडेलिंग करायचं, हे मी त्याला शिकवलं. आज तो परमनंट झाला. व्हाय कारण त्याचा ऍटिट्यूड वगैरे या नॉर्मल्स आहे, बट तो हिंदीत बोलतो. आणि सम हाऊ लँग्वेज इज काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट, की समजा तुम्ही रिजनल लँग्वेज मध्येच बोलत आहात. युजली मी मराठीमध्ये बोलतो खूप मोस्ट ऑफ द टाइम, बट जेव्हा तुम्ही हिंदी मध्ये बोलता तेव्हा इट्स समथिंग काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड पर्सन. आता हे मी का म्हणते, याचं एक्झाम्पल म्हणून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर समजा जर मी आर्टिफॅक्ट एपिसोड मराठीमध्ये रेकॉर्ड करत आहे आणि एक मराठीवाला व्यक्ती ऐकून राहिला आहे, तर त्याच्यासाठी साऱ्या गोष्टी काफी अंडरस्टँडेबल आहे या, म्हणजे काफी इझी टू अंडरस्टँड आहे या. पण समज जर मी हेच आर्टिफॅक्ट एपिसोड इंग्लिशमध्ये रेकॉर्ड करीन, त्याला काहीच समजणार नाही. मराठी व्यक्तीवाल्याला तो समजण्याचा प्रयत्न करण की यांनी काय म्हणलं या. कधी कधी नाही का, वे ऑफ लँग्वेज किंवा वे ऑफ स्पीकिंग लँग्वेज इज काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट. म्हणजे जेव्हा आपण इंग्लिश बोलतो किंवा हिंदी बोलतो, तर तेव्हा नाही का समोरच्यावर एक वेगळंच इम्प्रेशन येते की येस, ही इज काइंड ऑफ लाईक अ डिफरंट पर्सन. त्यांनी असं काय केलं, प्लांट थ्रीमध्ये पाईप मी पण टाकतो या, असं काही नाही. त्यांना काय असं काही फारसं काही काम केलं नाही, बट त्याच्याच ह्याच लँग्वेजमुळे त्यामुळे त्याला परमनंट करण्यात आलं. अभिषेक या, अभिषेकला कोणत्याच फील्डमध्ये, कोणत्याच म्हणजे ना ड्राफ्टिंग मध्ये, ना इन्व्हेंटर मध्ये, ना कशामध्येच तो काइंड ऑफ लाईक माझ्यापेक्षा बहुत कमी आहे, बट तरीही त्याला परमनंट करण्यात आलं. व्हाय? कारण जिओ मॅजिक त्याच्यापाशी एक खूप मोठा हत्यार आला, जिओ मॅजिकचा. जिओ मॅजिक मुळे त्यांनी ऍज एक्झॅक्टली ते सॉफ्टवेअर शिकलं आणि ऍज एक्झॅक्टली ऍज बिल्ड त्यांनी मॉडेल बनवलं, जे की वन ऑफ द ग्रेट आहे या. ते एक मॉडेल बनण्यासाठी त्याला करीब 1 दिवस किंवा 2 दिवस लागले असेल, जे की मी 10-15 मिनिटात बनवू शकत होतो या, बट त्यांनी ऍज एक ऍक्युरेट बनवलं या. आणि जे की वन ऑफ द स्पेशल स्किल्स आहे, जे लोकांपाशी कोणाच पाशी नाही, तो त्यामुळे त्याला परमनंट करण्यात आलं. तुला परमनंट का नाही करण्यात आलं या? माझ्या मते क्वालिटीज नव्हत्या. ऍक्च्युली कसं आहे, माझा जो टायमिंग होता तो बहुत गलत होता. असं मी म्हणायला तर नाही पाहिजे, बट येस, माझा टायमिंग होता तो खूप गलत होता. बट मी सिच्युएशनला ब्लेम नाही करत या. जे झालं ते झालं. तेव्हापासून मी ठरवलं की माझ्यामध्ये मी इम्प्रुव्हमेंट आणण्याचा प्रयत्न करेन. मी का करू शकतो, मी विचार केला का करू शकतो, जॉब सोडू शकतो या, ऑफकोर्स. मग त्याच्यानंतर काय, आता राईट नो कशी तरी 14-15 हजार रुपये भेटून राहिले, नागपूरमध्ये राहून राहिलो, थोडे बहुत स्वप्न पाहून राहिलोय, दॅट्स गुड या. कारण इथून तर बेटर होऊन जाईल. मला वाटतंय की मला परमनंट करण्यात आलं, मी जॉब सोडून देईन. नुकसान कोणाचं होईल, ऑफिसवाल्यांचं? नो, डेफिनेटली नॉट. काहीच नुकसान होणार नाही, इतका सा भी फरक नाही पडेगा. बट नुकसान होईल मला. मला 2 टाइमचं जेवण किंवा 2 टाइमचं खाणं पण पॉसिबल झालं नसतं, नागपूरमध्ये राहणं पॉसिबल झालं नसतं. मी कशाप्रमाणे गोष्टी अफोर्ड केल्या असत्या. मी वडिलांना पैसे मागितले असते. मी माझ्या क्लासेससाठी वडिलांना पैसे मागू शकत नाही. मी घंटा विचार केला असता की मी नागपूरमध्ये राहतो, मला पैसे द्यावा. इट वॉज नेव्हर इवन बी पॉसिबल, राईट?
राईट. येस. सो मग मी काय केलं की मी स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणलं. ठीक आहे, मला कळते माझ्यामध्ये गलती झाली आहे, मी ऍक्सेप्ट करतो. आता मी समोर जातो आणि आता समोरून जेवढं काही मी काम करीन, मी चेक करीन माझ्या ह्यानी, माझ्या वेनी मी फुल सॅटिस्फाईड होणार नाही की माझं काम इज वन ऑफ द ग्रेट आहे, तोपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला ते काम देणारच नाही. आहा. Yes, मी सांगणारच नाही की माझं ते काम झालंय. येस. हा, मी आज माझ्या कसं टाइमच्या अगोदर करण्याचा मी प्रयत्न करीन, पण समजा जर नाहीच होत आहे तर मी म्हणेन का मला वेळ दे, थोडस मला हे करू दे. आणि कसं आहे की माझं काम झाल्यानंतर मला सॅटिस्फाईड झाल्यानंतर असं वाटलं की माझं काम झालंय बा, त्याच्यानंतरही मी त्या व्यक्तीला विचारतो की भाऊ काय चुका निघालाय, काय क्यूसी पॉइंट निघाल्या, या कोणते प्रॉब्लेम्स निघाले मला सांग. असंच कसं या साऱ्या गोष्टी नाही का मी विचार करतो आणि त्यानंतर नाही का मला कसं एक प्रकारे असं वाटते की आम गुड. या म्हणजे राईट नाव आपली कंडिशन वॉज नॉट रिली राईट, बट काइंड ऑफ लाईक अ डुईंग समथिंग रिली ग्रेट थिंग हिअर. ओके. सो मित्रांसोबत पण असंच आहे. या मित्रामध्ये विशालमध्ये जेवढी काही क्वालिटी आहे इज वन ऑफ दी ग्रेट. श्रुतिकामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी मेहनत घेतली, ज्याप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये एक प्रकारे जो नॉलेजचं ज्ञान प्राप्ती केलं आहे, इट वॉज काइंड ऑफ लाईक रिअली अमेझिंग. या अँड आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. सो दे दोज पीपल आर बिकम रिअली सक्सेसफुल. या आणि मी जेलस नाही होतो. या ऑफकोर्स जेलस होत आहे, बट या गोष्टीसाठी नाही की त्या लोकांना जॉब लागली, या गोष्टीसाठी की इट वॉज काइंड ऑफ लाईक अ गुड की या लोकांपासून मी स्वतःला पंपिंग करेन. आणि लिटिल जॉब पासून विशालची जॉईनिंग झाली, मला रिअलाइज झालं. मी नागपूर फिल्म अकॅडमी मध्ये गेलो, जाणून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी आता माझ्यापाशी पैसे नाही आहे तर त्या गोष्टीसाठी मी पैसे जमा करून टाकलोय. राईट. मी या महिन्याची सॅलरी म्युच्युअल फंड्स मध्ये टाकली, पुढल्या महिन्याची सॅलरी येईन त्याची मी पहिलं इन्स्टॉलमेंट देईन 20,000 रुपये, आणि त्याच्यानंतर जी सॅलरी येईल त्याच्यामध्ये मी 5,000 रुपये थोडं बहुत ऍडजस्ट करून घेईन विशालकडून का मित्रा दे बा वगैरे, तोपर्यंत होऊन जाईल ऍडजस्ट. येस. मग त्याच्यानंतर मी या सर्व गोष्टी शिकीन वगैरे. Life is really tough right now. Yeah, I just feel really sad that those people are going and those people लागून राहिले. So it does feels really great to me. Yeah. Whatever. Okay. So yes. सो मी ठरवलं यावेळेस मी म्हणजे आज शुक्रवार आहे, उद्या सुट्टी आहे, सॅटरडे, परवा संडे. येस. बट मी विचार केला की मी नाही जात, मी इथेच थांबतो नागपूरला रूमवर. ओके. आणि जे काही होत आहे समोर म्हणजे ऍटलिस्ट जेव्हा मी घरी जातो तेव्हा म्हणजे घरी कसं नाही चाललो कारण माझ्यापाशी पैसा नाही. सो दॅट्स वाय. आणि आता घरी गेल्यावर असं फारसं कोणी आहे नाही. सो इट वॉज great to have those people around me, and I feel really grateful to those people की ते लागले, and I'm really happy. या आतून मी कसं एक प्रकारे कसं एकदम राहिलाय की, बट इट वॉज नॉट फॉर बॅड, इट वॉज फॉर मी. इट्स कि आप वहां तक पहुंचे तो मुझे भी वहां तक पहुंचना है, तो इसलिए मुझे क्या करना पड़ेगा. So don't give it wrong ideas about it. Okay, I'm really genuinely
So it is good. Yeah, it is really good. बोल ना अजून थोडस. काय बोलू, मला भूक लागली आहे बहुत जास्त. आणि आता करीब 1:45 झाल्या आणि अजून माझा डब्बा आलेला नाही असं. त्याबद्दल आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये. ओके, दे आर नॉट हिअर, बट व्हॉट इफ यू आर टोस्टिंग टोस्ट. सो ओके. माझ्या लाईफमध्ये कोणती अशी मुलगी वगैरे कोणती होती नव्हती. या मुलगी म्हणजे आई बहीण वगैरे या. बट त्याच्यानंतर असं कोणत्या मुलीचा कॉन्टॅक्ट वगैरे असं कधी होता नाही. इट वॉज नेव्हर नेव्हर. या वेल करीब इथून किती करीब 6 वर्ष अगोदर. या 6 वर्ष अगोदर का 1 2 3 4 5 वर्ष अगोदर. या 5 वर्ष अगोदर नाही का विशालनी मला इंट्रोड्यूस केलं होतं. इंट्रोड्यूस नाही, इट वॉज लाईक विशाल म्हणे की मला एक मुलगी भेटली आहे म्हणे जी माझ्याच कॉलेज मधली आहे म्हणे. आणि राईट नाव वी आर रिअली चॅटिंग सो मच. या आणि काइंड ऑफ लाईक अ मॅटर थोडं सिरियस आहे म्हणे. सो सो मी म्हणलं असं म्हणलं कोणी रॅन्डम मुलगी, कारण विशाल इज काइंड ऑफ लाईक कुठेही चोच मारते बा. सो ओके म्हणले या. बट जेव्हा एक दिवस काय झालं होतं की 26 जानेवारी 2016 का 15 मे बी 16 या 16ला इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं श्रुतिकाला महाकाळी डॅम मध्ये. या ऍक्च्युली कसं महाकाळी डॅम मध्ये जायचं होतं आणि म्हणलं चलो बा या. जसे आपल्या लाईफ मध्ये कोणी आहे नाही. सगळे पोट्टे पोट्टेच आहे, सगळेजण महाकाळी चालले, चलो बा. आणि तिथे माहित पडलं की विशालने श्रुतिकाला आणलं आणि ही वॉज द फर्स्ट गाय टू हॅव अ गर्ल. या आणि तेव्हा मला असं फारसं काय असं स्पेशल वगैरे वाटलं नाही. बट या आय एम काइंड ऑफ लाईक गुड फॉर विशाल की ही गॉट द फ्रेंड और शुड आय से गर्लफ्रेंड. ओके. मग त्याच्यानंतर जर्नी सुरू झाली. विशालनी खूप वेळा आपल्या बॉईज ट्रिपवर इन्व्हाइट केलं तिला. या कारण आपण पोट्टे कसे हलकट कुछ भी जब तेरे मुंह में मादर चोद कह देंगे. या बट कसं आहे की शी वॉज काइंड ऑफ लाईक एक प्रकारे अंडरस्टँडेबल होती की हाऊ इज दिस थिंग गोना हॅपन. ओके. अँड असं काही फारसं काही अटॅचमेंट वगैरे असं काही आहे नाही. रिअली सॉरी. रिअली सॉरी. येस. बट या म्हणजे एक प्रकारे नाही का ग्रुपमध्ये कोणती मुलगी असेल तर शी वॉज श्रुतिका अँड या विशाल ऑल्सो. सो कधी कोणत्या ट्रिप मध्ये जायचं असेल ना तर कसं आहे की एक फॅक्ट असते. कोणता की समजा आपण पुट्टे पुट्टे जात आहे तर असं काही फारसं काही स्पेशल नाही आहे. या म्हणजे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो ना ऍज अ एक्झाम्पल म्हणून, तर इट वॉज लाईक दॅट. ओके. तर तुम्ही जेवण करत आहे आणि आज संडे आहे आणि तुम्हाला जेवण भेटत आहे, तर व्हॉट डू यू एक्सपेक्ट? शेंगाची भाजी पोळी भात वरण ना, काय स्पेशल? इट वॉज लाईक रिअली नथिंग. या हा पण ते जेवण केल्यानं तुम्हाला खूप चांगलं वाटतं, इट वॉज रिअली ग्रेट. ते जेवण तुमचे मित्र आहे आणि तुम्ही आता 11 वाजले आणि आता तुम्ही बसले समोर ताट वाढलं आणि ज्याप्रमाणे तुम्ही एक्सपेक्ट केलंय बिलकुल तेच भेटलं. या बट तिथे अचानकपणे बालुशाही घुसते. हे घे बाबू बालुशाही. ओहो, अब तो खाने में कुछ नया ही ट्विस्ट आ गया. इट इज काइंड ऑफ लाईक दॅट. या म्हणजे जेवणामधले ऑल द इन्ग्रेडियंट्स आर रिअली इम्पॉर्टंट, बट ते बालुशाहीने त्या जेवणाची काहीतरी नवीनच शान तयार केली. या आपण तेव्हाच नाही खात त्या बालुशाहीला. नो 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 नो, वी आर वेट फॉर द ऑपॉर्च्युनिटी ऍट द लास्ट. आपण गुलाबजामुन नाही का नेहमी शेवटी खातो. सो हा, सो इट वॉज लाईक दॅट. या हो, माझं पोट
माझ्या पोटामधून आवाज निघून राहिले म्हणजे याला भूक लागली आहे. इट वॉज माझ्या पोटातून कधीच असे भुकेसाठी आवाज नाही निघाले. आज खूप दिवसांनी मी असा आवाज ऐकला तर कधी मला खायला भेटते. सो या आणि ऑल्सो व्हॉट अबाउट टेक थँक्स टू विशाल की विशालनी पण एक वेळा थोडं अप्लॉज करायला पाहिजे काही वॉज आता मी यांची लाईफ काय इमॅजिन करतो या समोर जाऊन. वेल समोर जाऊन काय इमॅजिन करायचं आहे. ही वॉज अर्निंग 40-50,000 पर मंथ. शी वॉज अर्निंग 34,000 पर मंथ. ह्या दोघांचं मिळून समजा जर सॅलरी पकडली गेली तर करीब 40 आणि 30 करीब 70-80 हजार रुपये तर ते असेच कमवतात दोघे मिळून. 80,000 रुपये प्रति महिना, जे की मला समजा जर ते कमवायचं असेल तर मला किती महिने वाट पाहावी लागेल. 14-14-28 14-42-42-14-56 14-5 म्हणजे 5 महिने. ह्या 5 महिन्याची सॅलरी ते एका महिन्यात कमवतात. So it was really great. It was really good. And असं नाही का मी खूप कमी पैसे कमवीन. नो डेफिनेटली नॉट. मला एवढं माहित आहे की माझ्या लाईफच्या करिअर मध्ये मी इतका पैसा कमवीन बहुत जास्त. आणि समहाऊ मला ज्याप्रमाणे हॅल्युसिनेशन होतात की आय एम हिअर फॉर समथिंग रिअली गुड रिझन इज दॅट की मी पूर्ण दुनिया चेंज करू शकेन. इट वॉज काइंड ऑफ लाईक एक प्रकार इमॅजिनेशन. आय डोंट नो इट वॉज पॉसिबल ऑर नॉट. बट एवढं माहित आहे की आय बिकम सक्सेसफुल पर्सन. आणि मी आज गोष्टी समोर काम करत राहील. ओके. सो माझ्या लाईफ मध्ये जेवढं काही झालंय ना, सिच्युएशन्स वगैरे, जेवढं काही प्रॉब्लेम्स वगैरे किंवा जेवढं काही असं म्हणता येईल, सो आय लर्न फ्रॉम दॅट. आणि असं वाटतंय की समोर आपण एक प्रकारे बिकम बेटर बनू. आणि त्या आपण चुकलो आणि आपण त्या चुकीपासून शिकून राहिलो आहे. सो येस. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की मला परमनंट करण्यात का नाही आलं. जो एक मेन फॅक्ट होता तो फॅक्ट होता म्हणजे जेव्हा माझी जॉईनिंग झाली तेव्हा मी काफी इझी राहिलो लोकांसोबत. इझी टू अंडरस्टँड, इझी टू लाफ. म्हणजे एक प्रकारे जोकर असतो ना, त्याला आपण काफी फारशी इम्पॉर्टन्स देत नाही. एक प्रकारे जोकर आहे त्याला आपण जोकरच म्हणतो. मी ऑफिस मधला जोकर होतो स्टार्टिंगला जेव्हा मी ऑफिस मध्ये आलो होतो ना तेव्हा. तर तेव्हा मध्ये त्या लोकांमध्ये एक प्रकारे इमेज बनली का हा एक जोकर आहे जो आपल्याला फक्त हसवण्यासाठी इथे आलाय. येस. आणि कसं आहे की मी माझ्या कामामध्ये असं फारसं एकदम चुका दाखवत गेला तर त्यामुळे जोकरला खूप जास्त इन्सल्टपणा सहन करावी लागली. आणि त्यामुळे नाही का एक प्रकारे इम्प्रेशन बनलं लोकांमध्ये का ही इज अ जोकर. ही वॉज नॉट डुईंग समथिंग रिअली गुड इन वर्क. सो त्यामुळे तो इम्प्रेशन तसाच राहिला आणि त्यामुळे मी परमनंट नाही झालो. बट आय एम नॉट ब्लेमिंग द सिच्युएशन, आय एम नॉट ब्लेमिंग द फॅक्ट, आय एम नॉट ब्लेमिंग द टाइम, आय एम ब्लेम माय सेल्फ. की खरंच माझ्यामध्ये मी त्यावेळेस गलती केली. मी आता काफी सिरियस राहतो. मी आपलं काम करतो. दॅट्स इट. जास्त बोलत नाही, काही नाही. इट वॉज गुड टू. त्याचा अफेक्ट मला आता येऊन राहिला. सोया मला बहुत जास्त भूक लागली. आय एम नॉट रिअली एबल टू वॉक एनी मोर. 2 वाजले, अर्धा घंटा वेळ आहे. 2:30 वाजले की मला आंघोळ करावी लागेल आणि मग ऑफिसमध्ये जावं लागेल. अजून ते डब्बा आला नाही. When do I expect the dabba? I don't know. So this is the My Artifact episode number 1684. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.